नमस्कार भावा बहिणीनो, कुरकुरीत चिकनची भजी करणार आहे आज. 3 उकडलेली बटाटे घेतल्यात, इथं घेतल्यात बघा ब्रेडची स्लाइस घेतल्यात, म्हणजे ब्रेड पातळ पातळ असतात ना ती 5 घेतल्यात. 1 वाटीभर चिकन उकडलेलं आहे, त्याला मी असं बारीक करून घेतलं, हातानं मोकळं केलंय, सुटसुटीत चिकन करून घेतलंय. आता ह्याच्यात कोथिंबीर घालून घ्यायची, हिरव्या मिरच्या 4-5 चिरलेल्या घाला, 1 कांदा मध्यम आकाराचा चिरून घालायचं, जास्त बारीक नाही चिरला कांदा. मीठ चवीपुरतं घालून घ्या. आता ह्याच्यात मसाले घालायचं, कोणताही चिकन मसाला असला की 1 चमचाभर घाला, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धनं कुटल्याला घालायचं, आबडधोबड धनं कुटून घ्यायचं आणि घालून द्यायचं ह्याच्यामध्ये. काळी मिरचीची पावडर घेतली बघा 1 चमचा, छोट्या चमच्याने 1 चमचा काळी मिरी पावडर, लाल तिखट 1 चमचा, इथं सोडा घेतला आहे मी, अर्धा चमचा कुटलेली मिरची घेतली 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, जिरं पावडर 1 चमचा, छोट्या चमच्यानं हळद काळी मिरची ही घेतली, पोहे खायच्या चमच्यानं धना घेतल्यात कुटून. तर चांगलं एकजीव करायचं. ह्याच्यात आता हे बटाटा चांगला मऊ करून घ्यायचा, काय खिसणीनं बारीक बिरीक करायची गरज नाही, हातानंच होते बारीक. आता ह्याच्यात 2 अंडी घालून घेते, कच्चे अंडी घालायचे. अशा पद्धतीनं अंडी घालून घेतलेत आपण ह्याच्यामध्ये. हे बघा मस्त अशी चांगला आता एकजीव करून घ्यायचा, मस्त हातानं चांगलं ह्याला मऊ करून घ्या. अशा पद्धतीनं कुरकुरीत चिकनची भजी करून बघा, एकच नंबर लागतात. आता ही थोडंसं जास्त घट्ट वाटत होतं तर थोडंसं पाणी घातलं, 2 चमचा. पोहे खायच्या चमच्यानं 2-3 चमचे पाणी घाला, थोडंसं आणि घालते म्हणजे थोडंसं पातळ होईल भजी करायसारखी. आता ह्याला मी 5 ते 10 मिनटं ठेवणार आहे बाजूला. आलं लसूण घालायचं विसरले होते तर 1 चमचाभर आलं लसूण घालून घेतलं ह्याच्यामध्ये पेस्ट. बारीक चिरून जरी आलं लसूण घातलं का नाही तुम्ही तरी चालतंय. आता ह्याच्यामध्ये मी घातलं बघा मक्याचं पीठ, म्हणजे कॉर्नफ्लॉवर घातलं 2 चमचे. ते घातले, नाही घातलं की भजी सगळ्या ह्याच्यात होऊन जातात, ही म्हणजे तुटतात भजी, ही कॉर्नफ्लॉवर घालावंच लागते. अशा पद्धतीनं हे घालून घेतलं आहे. आता मस्त एकजीव झालं, असं पातळ केलं आहे बघा. आता तेल गरम चांगलं झालं आहे, ह्याच्यामध्ये आपण भजी कशी सोडतो तसं सोडून घ्यायचं. एकदा करून बघा अशा प्रकारे चिकनची भजी, कुरकुरीत खायला एकच नंबर लागतात. हिरवी चटणी करायची, कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची निंबू घालून, थोडंसं त्यात जिरं घालायचं, 1-2 काळ्या मिऱ्या घालायच्या, लिंबू पिळून मस्त अशी हिरवी चटणी करा. आवडला व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा. भावा बहिणीनं तुमच्या गावठी बहिणीला थोडंसं सपोर्ट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बी. मोठ्या मोठ्या यूट्यूबरच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करता, व्हिडिओ सगळा बघता, माझा व्हिडिओ कुणी बघत नाही बघा, थोडा व्हिडिओ बघत जावा, थोडा मदत होईल मला पण. अशा प्रकारे बघा इथं कुरकुरीत अशी आपण झाल्यात ही भजी तयार. दोन्ही बाजून चांगले शेकूनच मग काढून घेऊ, नंतर एखादी बाजू कच्ची राहायची. अशा प्रकारे बघा मस्त अशी झाल्यात. काहीतरी वेगळं खायचं असलं तर अशा प्रकारे चिकनची भजी करून घाला मुलांना, तुमच्या मिस्टरांना. हे झाले तयार करून बघा. आवडला व्हिडिओ की लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.